नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आपण स्वॅनचा रुमाल करायला शिकतो आहोत. त्यात आपण ते छोटं स्वॅन कसं बनवायचं ते शिकलो मागच्या भागात. या भागात आपण रुमाल करायला शिकणार आहोत. हा असा रुमाल आपल्याला करायला शिकायचा आहे. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी पहिल्यांदा मी ही चमकीची पांढरी लोकर घेतली आहे आणि मधला गोल आपण पहिल्यांदा विणायला शिकूया. त्यासाठी मॅजिक लूप तयार करून घेऊन त्यात 10 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 साखळ्यांचा एक घेतला, 2 3 4 10 डबल क्रोशे झाले. हा शेवटचा पहिल्या साखळीच्या वरच्या चेनवर आपण जॉईन करून घेऊया. आता प्रत्येक खांबावर 2 खांब घ्यायचे आहेत. हा गोल वाढवण्यासाठी 1 प्रत्येक एका खांबावर 2-2 खांब घ्यायचे आहेत. हा दोरा इकडे विणण्यात हाईड करून घ्यायचा आहे. 10चे आता हे 20 होतील. हा दुसरा राऊंड चालू आहे. आता हे प्रत्येक खांबावर 2-2 खांब घेऊन झाले. आता तिसऱ्या रोमध्ये आपल्याला एका खांबावर 2 आणि एका खांबावर 1 या पद्धतीने वाढवायचं आहे. या खांबावर आपण एका खांबावर 1, दुसऱ्या खांबावर 2, एक सिंगल एक डबल या पद्धतीने हा तिसरा रो विणायचा आहे. 2 1 एक सिंगल आणि एक डबल या पद्धतीने आपल्याला हा तिसरा रो विणून घ्यायचा आहे. पूर्ण झालं की दाखवते. आता हा तिसरा रो कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला चौथ्या रोमध्ये एका खांबावर 2 आणि त्यानंतर 2 खांबांवर एक एक घ्यायचे आहे. बघा, एका खांबावर 2 घेतला मी. आता हा एक सिंगल, हा दुसराही सिंगल. 2 सिंगल झाल्यावर परत पुढचा डबल घ्यायचा आहे. 1 2 आता परत 2 सिंगल, 1 डबल. दोन सिंगल एक डबल या पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा, हा राऊंड कंप्लीट झाला आहे. त्या ठिकाणी जोडून घेऊया. 1 2 3 चौथा राऊंड कंप्लीट झाला. आता आपल्याला 5वा राऊंड सुरू करायचा आहे. 6 राऊंड एकूण करायचे आहे. 5व्या राऊंडमध्ये आपल्याला परत एका खांबावर 1 2 आणि 3 खांबांवर सिंगल आणि एक डबल असं आता करायचं आहे. बघा, हे आपण एका खांबावर 2 आणि 3 सिंगल घ्यायचे आहेत. एका खांबावर 2, आता हे 3 सिंगल, 1
2 3 परत एक डबल, एक डबल, परत 3 सिंगल, 1 2 3 परत एक डबल, 3 सिंगल। या पद्धतीने आपण तिसरा राऊंड कंप्लीट करून घेऊया आणि चौथ्या राऊंडला एक डबल आणि 4 सिंगल या पद्धतीने 6वा राऊंड कंप्लीट करायचा आहे। हा 5वा आहे। 5व्या राऊंडला एक डबल आणि 3 सिंगल आहेत आणि 6व्या राऊंडला एक डबल आणि 4 सिंगल करायचे आहेत। या पद्धतीने आपण हा गोल कंप्लीट करूया। आता हे 6 रो कंप्लीट झालेले आहेत। शेवटच्या रोला मी एक डबल आणि 4 सिंगल घेतले आहेत। तुम्हाला जर गोल कसा बनवायचा ते नीट शिकायचं असेल तर मी खास गोल कसा बनवायचा त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता आपल्याला पुढच्या साखळ्या कशा करायच्या ते बघायचं आहे। बघा आता आपल्याला या ज्या साखळ्या आहेत या कशा करायच्या ते आपण बघू। बघा या ठिकाणी आपण 3 साखळ्या करून 5 साखळ्या करून घ्यायच्या आहेत। 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5 साखळ्या 5 साखळ्या करून घेतल्यानंतर हे एक साखळी सोडून इथे स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचं आहे। आता परत 5 साखळ्या घेऊन 2 3 4 5 5 साखळ्या घेऊन आपल्याला एक साखळी सोडून पुढच्या साखळीला स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचं आहे। परत 5 साखळ्या 3 4 5 परत एक सोडून आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे। या पद्धतीने एक साखळी सोडून या 5 साखळ्या 2 3 4 5 एक सोडून इथे जॉईन करायची आहे। या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ। बघा या ठिकाणी हा राऊंड कंप्लीट झाला आहे। 5 साखळ्यांचे आपण असे लूप तयार करून घेतले आहेत आणि आता आपल्याला पुढच्या रोमध्ये परत 5 साखळ्यांचे लूप तयार करायचे आहे। या लूपवर अजून लूप करायचे आहे। तर हा जो पहिला लूप आहे त्याच्यावर आपण स्लिप स्टिचने मध्यभागी जाऊया। स्लिप स्टिच घेत मध्यभागी आल्यानंतर आता 5 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 4 5 नंतर ह्या पुढच्या लूपला स्लिप स्टिचने जोडायचं आहे। आता परत 5 साखळ्या 2 3 4 5 आणि परत स्लिप स्टिचने या लूपवर जोडून घ्यायचं आहे। परत 5 साखळ्या 2 3 4 5 आणि स्लिप स्टिचने पुढच्या रोवर जोडून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने आपल्याला रोवर रो करायचे आहेत। साखळ्यांचे 5 साखळ्यांचे करायचे आहेत आणि आपल्याला असे 10 रो करायचे आहेत। आपण 8 रोपर्यंत 5 साखळ्या घेणार आहोत आणि 9व्या आणि 10व्या रोला 6 साखळ्या घेणार आहोत। 6 साखळ्यांचे रो तयार करायचे आहेत। असे आपण एकूण 10 रो तयार करणार आहोत। पूर्ण झाल्यावर दाखवते। बघा आता हे 10 रो तयार झालेले आहेत साखळ्यांचे। आता पुढे काय करायचं ते दाखवते। बघा आता या ठिकाणी जोडून घेतलं आहे आणि हे 10 रो कंप्लीट झाले आहेत। आता आपल्याला पुढची बॉर्डर तयार करायची आहे। त्यासाठी आपण परत स्लिप स्टिचने या मध्यापर्यंत येऊया। स्लिप स्टिचने इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला बॉर्डर या पुढच्या लूपमध्ये करायची आहे। डबल क्रोशे या पुढच्या लूपमध्ये असा घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 7
डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7. तर इथे 2 साखळ्या घेऊन त्याचा असा एक लूप तयार करायचा आणि आता या पुढच्या ह्याच्यात परत 7 डबल क्रोशे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7. बघा हे असा छान आकार तयार झाला आहे. आता पुढच्या लूपमध्ये आपण परत स्लिप स्टिच घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्याच्या पुढच्या लूपमध्ये आपण परत डबल क्रोशे घेऊन या पद्धतीने परत आपल्याला 7 2 3 4 5 6 7 2 साखळ्या हा लूप तयार करून घेतला. आता परत 7 खांब घ्यायचे आहेत. बघा हे 2 तयार झाले आहे. आता पुढच्या लूपवर परत एकदा नुसता सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, स्लिप स्टिच घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या लूपवर आपल्याला आपलं विणकाम करायचं आहे 7 डबल क्रोशे घेऊन. बघा 1 2 3 4 5 6 7. बघा या पद्धतीने अशी बॉर्डर तयार होते. मधला जो लूप असतो त्याच्यावर आपण फक्त स्लिप स्टिच घेतो आणि पुढच्या लूपवर आपलं काम करतो. आता ह्या लूपवर आपण नुसता स्लिप स्टिच घेणार आणि ह्या लूपवर आपलं काम करणार आपण. या पद्धतीने ही पूर्ण बॉर्डर विणून घेते. बघा आता हा पूर्ण बॉर्डर मी विणून घेतली आहे. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जोडून घेणार आहोत. दोरा पाठीमागे हेड करून टाकायचा आहे. बघा हा पूर्ण बघा आता हा छान असा पूर्ण रुमाल तयार झाला आहे. यावरती आपल्याला आपण इथे ते हंस ठेवणार आहोत. 5 हंस इथे व्यवस्थित बसतात आणि मध्ये आपण कमळ करून कमळ आपण चिटकवणार आहोत किंवा शिवणार आहोत. कमळ कसं करायचं ते आपण पुढच्या भागात बघूया. तर हा रुमाल तुम्हाला कसा वाटला, आवडला का, तुम्ही नक्की करून बघा आणि जमला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.